श्री स्वामी समर्थ. नमस्कार. कुंभ राशीच्या जातकानो, ब्रह्मांडात ग्रहाची अशी काही रहस्यमय आणि भयंकर हालचाल सुरू झाली आहे, ज्याने मोठ्या मोठ्या ज्योतिषांचे व वैज्ञानिकांचे होश उडाले. कुंभ राशीच्या जातकानो, येणाऱ्या 15 ते 18 जुलै दरम्यान तुमच्या आयुष्यात एक चमत्कारी, अंगावर काटा आणणारा टप्पा सुरू होते, जिथे तुम्हाला थेट सोन्याचे अंडी देणारी कोंबडी मिळेल. होय, अगदी तुम्ही बरोबर ऐकलंय. पण थांबायचं. याचा अर्थ आकाशातून कोणती जादुई कोंबडी तुमच्या घरात पडणार नाही, तर निसर्गाचा एक अत्यंत भयानक व खोल संकेत आहे. हा एक असा रूपक आहे जो सांगतोय की तुमच्या आयुष्यात आता एक असा मार्ग, अशी व्यक्ती किंवा एक अशी गुप्त आयडिया आहे, जी तुमच्या 7 पिढ्यांची गरिबी, पैशाची भयंकर किल्लत एका रात्रीत मिटून टाकेल. गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही ज्या मानसिक यातना सहन केल्यात, अपमानाचे कारस्थान किंवा लोकांचे धक्कादायक डाव सहन केलेत, त्या त्या तुमच्या प्रत्येक अश्रूचा, कष्टाचा हिशोब चुकता करण्याची वेळ आली आहे. पण सावधान राहा मित्रांनो, हा व्हिडिओ जराही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. कारण जर तुम्ही सुरुवातीची 2 मिनिटे आणि शेवटचा महत्त्वाचा भाग चुकवलात, तर तुमच्या जवळची एक अतिशय गोड बोलणारी व्यक्ती, तिचे नाव मी सांगितले आहे, ती तुमच्या हक्काची ती सोन्याची कोंबडी तुमच्या डोळ्यात देखत हिरावून घेऊन जाईल. ब्रह्मांड जेव्हा इतकं मोठं काहीतरी देत असतं, तेव्हा ती भयंकर परीक्षाही घेतं. घाईघाईत घेतलेला एक चुकीचा निर्णय तुम्हाला पुन्हा त्याच गरिबीच्या खाईत मानसिक मानसिक स्थितीत ढकलू शकतो. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे तुमच्या आयुष्यासाठी का गरजेचं आहे, आणि ते धोकेबाज व्यक्ती कोण आहे, त्याचं नाव मी या व्हिडिओच्या शेवटी सांगितले. त्यामुळे हा व्हिडिओ ही भविष्यवाणी शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तर कुंभ राशीच्या जातकानं, तुमच्या आयुष्यात आता एक असा चमत्कारी, अत्यंत महत्त्वाचा टप्पा सुरू होतोय, जिथे तुम्हाला प्रगतीची एक अशी सुवर्ण संधी मिळेल, जी तुमच्या 7 पिढ्यांची गरिबी आणि आर्थिक चणचण कायमची मिटून टाकेल. तुम्ही मनाने अत्यंत साफ आहात मित्रांनो, प्रामाणिक आहेत, इतरांना मदत करताना स्वतःचे सर्वस्व पणाला लावणारे आहात. पण दुर्दैवाने भूतकाळात तुम्हाला बदल्यात फक्त विश्वासघात, पाठीत खंजीर आणि भयंकर आर्थिक फसवणूकच सहन करावी लागली आहे. गेल्या काही काळापासून साक्षात शनिदेव तुमच्या कठीण परीक्षा घेत असल्यामुळे तुमचं बनत असलेलं काम सुद्धा अगदी शेवटच्या क्षणी बिघडत असतं. मेहनत तर 100% करून सुद्धा फळ मात्र फक्त 10% मिळतं. पण आता जुलै 2026 पासून ही महादशा बदलत असून तुमच्या कठीण संघर्षाचे दिवस नेहमीसाठी संपत आहेत. कुंभराशीच्या जातकानो, हा बदल तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्रत्यक्षात आणायचा असेल आणि नशिबाची पूर्ण साथ मिळवायची असेल, तर आत्ताच कमेंट बॉक्समध्ये जाऊन पूर्ण विश्वासाने जय शनिदेव, माझे दिवस बदलत आहेत असे नक्की लिहून आपली उपस्थिती नोंदवा. आज पूर्ण श्रद्धेने कमेंट करतील जे त्यांच्या आयुष्यातील सर्व नकारात्मक ऊर्जेचा नाश होणार असून तुमच्या 48 तासात तुमच्या कानावर एक अत्यंत शुभ आणि आनंदाची बातमी पडेल मित्रांनो. त्यामुळे ही सुवर्ण संधी अजिबात सोडू नका. कुंभ राशीच्या जातकानो, या बदलत्या काळामध्ये तुमच्या बुद्धीला एक वेगळीच धार येईल. अचानक तुमच्या डोक्यात अशी एखादी नवीन क्रांतिकारी व्यवसाय कल्पना जी सुरुवातीला अत्यंत लहान व बिनमहत्वाची वाटू शकते. आजूबाजूचे लोक, तुमचे जवळचे नातेवाईक कदाचित तुमच्या या कल्पनेची थट्टाई करतील. पण ज्योतिषी संकेत असे सांगतात की ही छोटीशी कल्पना पुढे जाऊन तुमच्यासाठी पैशाचा महापूर घेऊन येणारी आहे. याच बिझनेस तुमच्यासाठी आयुष्यभर नियमित मोठा आर्थिक नफा मिळवून देणारा एक मोठा स्रोत ठरणार आहे. कुंभराशीच्या जातकानो, एकीकडे हा आर्थिक सुवर्णकाळ सुरू असताना दुसरीकडे तुम्हाला अत्यंत सावध, सतर्क राहण्याची गरज आहे. कारण तुमच्या जवळची, तुमच्या ताटात जेवणारी आणि तुमच्याशी गोड बोलून पाठीवर हात फिरवणारी एक व्यक्ती तुमच्या पाठीमागे खूप मोठे भयंकर कारस्थान रचत आहे. तुमची होणारी प्रगती, समाजात वाढणारी प्रतिष्ठा, तुमचा बदलणारा हा सुवर्णकाळ या व्यक्तीला अजिबात सहन होत नाहीये. त्यामुळे ती तुमच्या मार्गात मोठे अडथळे आणण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो. कुंभ राशीचा जातकानो, या कपटी, धोकेबाज व्यक्तीला ओळखण्याची एक अतिशय सोपी पद्धत आहे. ज्या व्यक्तीचे नाव स, म आणि क या अक्षरापासून सुरू होत आहे, ती अचानक तुमच्याशी गरजेपेक्षा जास्त गोड बोलायला लागली आहे, तिच्यापासून आजच 4 हात लांब राहा. ही व्यक्ती तुमच्या घरातील, व्यवसायातील गुप्त माहिती काढून घेण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे जोपर्यंत तुमचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत आपले प्लॅन्स, आपल्या घरातील गुप्त गोष्टी पूर्णपणे गुप्तच ठेवा. नाहीतर हाताशी आलेली ही सोन्याची कोंबडी, सोन्याची संधी ही व्यक्ती तुमच्यापासून हिरावून घेईल. त्यासोबतच कुंभराशीच्या जातकानं, तुमचं करिअर, नोकरी आणि व्यवसायाला एका रात्री कलाटणी देणाऱ्या एका अत्यंत महत्त्वाच्या आणि प्रामाणिक व्यक्तीची तुमच्या आयुष्यात एंट्री होईल.
ही व्यक्ती एखादा मोठा व्यापारी असेल, श्रीमंत भागीदार असेल किंवा एखादा असा मार्गदर्शक मेंटर असेल, जो त्याच्याकडे जो प्रचंड अनुभव आणि पैसा असेल. त्यामुळे तुमच्याकडे आलेले अफाट टॅलेंट आणि या व्यक्तीची शक्ती एकत्र येईल. तेव्हा या व्यक्तीचे पाऊल तुमच्या आयुष्यात पडेल, तेव्हा नशीब सोन्यासारखे पुन्हा चमकायला लागेल, ज्यामुळे तुमची समाजात एक वेगळी प्रतिष्ठा सुद्धा निर्माण होईल. कुंभ राशीच्या जातकानं अनेकाच्या मनात हा प्रश्न नक्कीच येत असेल की हे भाग्य आणखी वेगाने फळवण्यासाठी आम्ही नक्की काय केले पाहिजे. तर ज्योतिषशास्त्रानुसार या बदलत्या काळात तुम्ही निळा व गडद काळा रंग वापरणे पूर्णपणे टाळावे. जरी ही तुमची स्वतःची रास असली तरी या विशिष्ट काळात हा बदल आवश्यक आहे मित्रांनो. आणि घराबाहेर पडताना शक्य असल्यास आपल्या खिशात तांब्याचा एक छोटासा तुकडा किंवा नाणे सोबत ठेवावे. हा एक छोटासा व अत्यंत प्रभावी उपाय तुमच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणीची भिंत एका क्षणात फोडून काढतील आणि यशाचा मार्ग मोकळा करतील. कुंभ राशीच्या जातकानं गेल्या अनेक वर्षापासून ज्या हक्काच्या पैशासाठी तुम्ही लोकांचे उंबरठे झिजवत आहात, कोर्ट कचेऱ्याची चक्कर मारत आहात, तो अडकलेला पैसा आता अनपेक्षितपणे तुमच्याकडे परत येणार आहे. एखाद्या जुन्या मालमत्तेचा आणि जमिनीचा वाद तुमच्या बाजूने लागणार आहे किंवा अशा व्यक्तीने तुमचे कष्टाचे पैसे दाबून ठेवले होते, ती व्यक्ती स्वतः तुमच्या घरी येऊन तुमचे पैसे परत करेल मित्रांनो. हा अचानक झालेला मोठा धनलाभ तुम्हाला कोणत्याही नवीन कामात किंवा मोठ्या गुंतवणुकीसाठी एक भक्कम पाय मिळवून देईल. कुंभ राशीच्या जातकांनो, पैशासोबतच तुमच्या घरातील वातावरणही अत्यंत आनंदी राहील. सुखाचे दिवस येणार आहेत मित्रांनो. गेल्या अनेक महिन्यापासून तुमच्या घरात विनाकारण जे वाद सुरू होते ते थांबतील. घरातील ज्येष्ठ व्यक्तीचे बिघडलेले आरोग्य सुद्धा सुधारू लागेल, ज्यामुळे औषध उपचारावर होणारा जो विनाकारण खर्च आहे तो थांबेल. फक्त एक महत्त्वाची काळजी घ्या, तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावर किंवा उत्तर पूर्व ईशान्य जो कोपरा आहे तिथे कोणतीही तुटलेली वस्तू, जुने जोडे, चपला किंवा कचरा अजिबात ठेवू नका, कारण तिथे नकारात्मक ऊर्जा घरात येणाऱ्या लक्ष्मीला थांबवत असते. त्यामुळे हा दोष आजच दूर करायला सुरुवात करा. त्यासोबतच कुंभ राशीच्या जातकांनो, ब्रह्मांड जेव्हा तुम्हाला आयुष्यात काहीतरी मोठे व चमत्कारी देणारे असते तेव्हा तुमची अंतिम परीक्षाही घेतली जाते. ज्योतिषशास्त्रानुसार या सुवर्ण काळात तुम्हाला 3 मोठ्या चुकापासून सुद्धा अत्यंत सावध राहायचं आहे. नाहीतर नशिबाने दिलेली ही संधी एका क्षणात नाहीशी होईल. पहिली मोठी चूक म्हणजे आनंदाच्या भरात येऊन आपल्या आगामी योजना असतील, बिझनेस प्लॅन्स असतील, घरातील ज्या गुप्त गोष्टी असतील, कधीही कुणाजवळ बोलू नका, कारण वाईट नजर तुमच्या कामाला, तुमच्या नशिबाला खीळ घालू शकते. कुंभ राशीच्या जातकांनो, दुसरी महत्त्वाची चूक म्हणजे आळस व चालढकल करण्याची सवय आत्ताच सोडून द्या. एखादी चांगली संधी समोर आल्यावर उद्या करू असे म्हणता आणि तो निर्णय घेऊन कामाला लागा, कारण वेळ कोणासाठी थांबत नसते. आणि तिसरी सर्वात भयंकर चूक म्हणजे भूतकाळात तुम्हाला सोडून गेलेल्या आणि विश्वासघात केलेल्या प्रत्येक व्यक्तीवर पुन्हा कधी विश्वास ठेवू नका, कारण तुमची बदलती जी प्रगती पाहूनच हे लोक पुन्हा तुमच्या आयुष्यात येण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांच्यापासून आजच 4 हात लांब राहा मित्रांनो. त्यासोबतच कुंभ राशीच्या जातकांनो, आता एक अत्यंत महत्त्वाची रहस्यमय मी गोष्ट सांगत आहे, ती थेट निसर्गाच्या संकेताशी जोडलेली. जर गेल्या काही दिवसात तुम्हाला स्वप्नात संत वाहणारे पाणी, एखादे भव्य पांढरे मंदिर किंवा नाणी पैसे दिसत असतील तर समजून जा की तुमच्यावर देवाची कृपा झाली आहे. हे कोणतेही सामान्य स्वप्न नसून हा निसर्गाचा थेट संदेश आहे आणि तुमच्या गरिबीचे, त्रासाचे दिवस आता कायमचे संपले आहेत. पुढच्या काही दिवसातच तुमच्या हाती खूप मोठी संपत्ती लागेल. कुंभ राशीच्या जातकांनो, या स्वप्नाचा संकेत जितका रहस्यमय आहे तितका तो संवेदनशील सुद्धा आहे. त्यामुळे हे स्वप्न चुकूनही कोणाला सांगू नका, अगदी तुमच्या अत्यंत जवळच्या मित्राला, जोडीदाराला सुद्धा नाही. हे गुपित तुम्ही जितके जास्त लपून ठेवाल तितका धनलाभाचा वेग वाढेल आणि तुमचं काम अडथळ्याविना पूर्ण होत जातील. निसर्गाचा हा संकेत तुमच्या आयुष्यातील एक नवीन सकारात्मक दिशा देण्यासाठी तुम्हाला मिळाला आहे, त्यामुळे त्याचा आदर करायला लागा. कुंभ राशीच्या जातकांनो, या संपूर्ण चमत्कारी दैवी काळाचा 100% लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही अत्यंत सोपे पण अत्यंत प्रभावी उपाय करायचे आहेत. रोज सकाळी तांब्याच्या पात्रातून सूर्यदेवाला जल अर्पण करा. सूर्याकडे पाहत असताना आपल्या मनात प्रगतीची सकारात्मक इच्छा व्यक्त करा आणि या उपायामुळेच तुमच्या शरीरातील, घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल आणि रखडलेले कामे सुद्धा वेगाने मार्गी लागण्यास सुरुवात होतील. कुंभ राशीच्या जातकांनो, यासोबतच शनिवारी न चुकता मारुती रायाच्या आणि शनी महाराजांच्या मंदिरात जाऊन शनी चालीसाचे पठण करावे.
शक्य असल्यास गरजू व्यक्तीला काळे तीळ अन्नदान द्यावे. हा उपाय तुमच्या राशीचा स्वामी असलेल्या शनिदेवाचे सर्व जुने प्रकोपात्मक दोष आणि ग्रहाची वक्रदृष्टी तुमच्यासाठी दूर करेल. तुमचे सोनेरी आणि आनंदी दिवस आता सुरू झालेत मित्रांनो. मनात कोणतीही शंका न ठेवता स्वतःवर आणि आपल्या कर्मावर विश्वास ठेवा. यश तुमचेच आहे. कुंभराशीच्या जातकांनो, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सर्व संकटाचा, आर्थिक तणावाचा आणि गुप्त शत्रूचा, कारस्थानाचा कायमचा अंत करायचा असेल तर बजरंगबलीच्या चरणी पूर्णपणे लीन व्हा. आताची आता या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा आणि कमेंट बॉक्समध्ये पूर्ण भक्तिभावाने, पूर्ण श्रद्धेने जय महाबली, बजरंगबली, हनुमान, माझ्यावर कृपा ठेवा, सर्व संकट दूर करा असं लिहून आपली उपस्थिती नोंदवा. लक्षात ठेवा मित्रांनो, ज्यांच्या पाठीशी साक्षात संकटमोचन हनुमान असतात त्याचे केसही कोणी वाकडे करू शकत नाही. त्यामुळे तुमची एक श्रद्धापूर्वक कमेंट तुमच्या आयुष्यातील नकारात्मक ऊर्जेची भिंत फोडून यशाचा मार्ग मोकळा करेल आणि हनुमानजीच्या आशीर्वादाने पुढच्या 48 तासात तुमच्या घरात आनंदाची बातमी येईल. धन्यवाद.